नमस्कार, मराठी स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर सध्या आंब्याचे सीझन चालू झालेला आहे आणि बऱ्यापैकी आंबासुद्धा स्वस्त झालेला आहे। तर मस्तपैकी आज आपण घरातलेच साहित्य वापरून अगदी झटपट तयार होणारी, अगदी 2 मिनिटात जास्त काही भांड्याचा पसारा न करता किंवा तासनतास दूध न आटवता अगदी मोजक्या साहित्यांमध्ये ही मँगो कुल्फी बनवणार आहोत। अगदी 3 साहित्य आपण या ठिकाणी वापरणार आहोत। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर मँगो कुल्फी बनवण्यासाठी सर्वात पहिले आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्याला लागणार आहे दूध। तर मी या ठिकाणी एका बाउल मध्ये म्हशीचे दूध घेतलेले आहे। तर 1.5 कप मेजरिंग कपने बरोबर मी 1.5 कप या ठिकाणी दूध घेतलेले आहे। हवं तर तुम्ही गाईचे दूध सुद्धा या ठिकाणी वापरू शकता। आता यामध्ये तुम्ही आवडीनुसार साखर घालू शकता। तर मी अर्धा कप साखर घातलेली आहे। ती साखर आपल्याला या दुधामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे, विरघळून घ्यायची आहे। आता आपण साखर या दुधामध्ये चांगली मिक्स करून घेतलेली आहे। लगेचच आपल्याला यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर घालायची। मिल्क पावडर घातली की लगेच आपल्याला 1.5 चमचा कस्टर्ड पावडर घालायची। जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर सेम प्रमाणात तुम्ही कॉर्नफ्लॉवरचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकता, किंवा कॉर्नफ्लॉवर सुद्धा नसेल तर सेम प्रमाणात तुम्ही गव्हाचे पीठ सुद्धा या ठिकाणी वापरू शकता। आता कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर यांच्या सर्व आपण गुठळ्या मोडून घेऊ, या दुधामध्ये चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहे। आता दुधामध्ये चांगली मिक्स झालेली आहे। लगेचच आपल्याला गॅसवर चढवायचा आणि हे मिश्रण आपल्याला मंद गॅसवर असेच मिक्स करत राहायचे। याच्या गुठळ्या न होता अशाच पद्धतीने मिक्स करत राहायचे। तर साधारण अर्धा मिनिट मी हे दूध चांगले सतत ढवळत अशा पद्धतीने दाटसर झालेले आहे। कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडरमुळे या दुधाला चांगले असे दाटसरपणा आलेला आहे। ज्या पद्धतीने आपले कंडेन्स मिल्क असते तशाच पद्धतीने हे दूध आपले या ठिकाणी तयार झालेले आहे। आता आपण या दुधामध्ये मिल्क पावडरचा वापर केलेला आहे। मिल्क पावडर आपण वापरल्यामुळे या कुल्फीला छान असा क्रीमीनेस येतो, त्यामुळे मिल्क पावडरचा वापर केलेला आहे। आणि हे दूध छान असे घट्टसर व्हावा यासाठी आपण या ठिकाणी कस्टर्ड पावडरचा वापर केलेला आहे। त्याने सुद्धा या दुधाला किंवा या कुल्फीला छान असे क्रीमी टेक्स्चर येते आणि जे आईस क्रिस्टल बनते ते यामुळे बनत नाही। तर हे बघा, अशा पद्धतीचे दाटसर हे मिश्रण झाले पाहिजे। तुम्ही बघू शकता छान असे उकळी सुद्धा येते। आता मात्र आपल्याला गॅस बंद करायचा आणि हे संपूर्ण थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं। तोवर मी या ठिकाणी 2 आंबे घेतलेले आहे, ते स्वच्छ धुवून घेतले, त्याचा संपूर्ण चीक काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने कापून त्याचा संपूर्ण गर काढून घ्यायचा। तुम्ही जर रेडीमेड आंब्याचा जो पल्प असतो तो घेणार असाल तर त्याच्यामध्ये थोडेही पाण्याचं प्रमाण नसले पाहिजे। त्यामुळे काय होईल, आपल्या मँगो कुल्फीमध्ये आईस क्रिस्टल बनण्याची शक्यता असते। त्यामुळे असे ताजे आंबे घेऊन त्याचा पल्प काढून घ्या, त्याने सुद्धा या कुल्फीला छान अशी टेस्ट येईल। त्यामुळे फ्रेश आंबा या ठिकाणी वापरा। रेडीमेड जो आंब्याचा रस असतो तो अजिबात वापरू नका, कारण त्यामध्ये पाण्याचे प्रमाण असते आणि त्यामुळे आपल्या आईस्क्रीम मध्ये किंवा कुल्फीमध्ये आईस क्रिस्टल्स होण्याची शक्यता खूप जास्त असते, त्यामुळे तो अजिबात वापरू नका। तर अशाच पद्धतीने दोन्ही आंब्याचा आपण पल्प या ठिकाणी काढून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता छान असे क्यूब सारखे मी या ठिकाणी तयार केलेले आहे। त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये आपल्याला सर्व आंब्याचे पल्प घालून घ्यायचे। तर 2 ते 3 क्यूब मी या ठिकाणी आंब्याच्या ठेवलेले आहे, जे आपण वर्ण घालण्यासाठी डेकोरेट करण्यासाठी ठेवलेले आहे। आता या संपूर्ण आंब्याचा आपण या ठिकाणी रस काढून घेऊया। तर अशा पद्धतीने मी पाणी न घालता हे सर्व पल्प या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपले कंडेन्स मिल्क सुद्धा छान असे गार झालेले आहे। तुम्ही बघू शकता छान असे दाटसरपणा याला आलेला आहे। आता तुम्हाला मी या ठिकाणी एक टिप सांगायची, आपण जे तयार केलेले कंडेन्स मिल्क आहे यामध्ये फक्त आंब्याचीच कुल्फी बनवून तयार होत नाही, तर तुम्ही कोणत्याही प्रकारची किंवा कोणत्याही फळाची कुल्फी या ठिकाणी तयार करू शकता, त्याचा पल्प घालून या ठिकाणी तयार करू शकता। तर मी या ठिकाणी मँगोची कुल्फी बनवते आहे। तर हे आपण जे मँगोचा पल्प तयार करून घेतलेला होता त्यामध्ये आपल्याला हे सर्व कंडेन्स मिल्क घालून हे सुद्धा छान मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीचे हे बॅटर झालेले आहे। तुम्ही बघू शकता छान असे क्रीमी टेक्स्चर सुद्धा आलेले आहे। आता फक्त आपल्याला हे एवढेच करायचे आहे। त्यानंतर आपल्याला कुल्फी सेट होण्यासाठी ठेवून द्यायची। तर त्यासाठी मी या ठिकाणी जे चहाचे कप असतात यूज अँड थ्रोचे ते मी या ठिकाणी वापरणार आहे। जर तुमच्याकडे कुल्फी मोड असेल तर ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही वापरू शकता। त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचे बॅटर घालायचे। बनवायला इतकी सोपी आहे, अगदी कोणीही जो पहिल्यांदा जरी कोणी बनवत असाल तर त्याला सुद्धा सहज जमेल, इतकी सोपी ही मँगो कुल्फी आहे। तर सर्व कप मी अशाच पद्धतीने भरून घेतले। तर या ठिकाणी तुम्ही वर्ण ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता किंवा मँगोचे क्यूब सुद्धा घालू शकता किंवा साधे आपले प्लेन सुद्धा ठेवू शकता।
कसल्याही प्रकारची खा, ही कुल्फी चवीला अप्रतिमच लागते। तर हे बघा, सर्व कुल्फी मी या ठिकाणी तयार करून घेतलेल्या आहे। आता आपल्याला वरनं बटर पेपरने पॅक करून घ्यायचे किंवा सिल्वर फॉइलने तुम्ही या ठिकाणी पॅक करू शकता। बटर पेपर लावले का अशा पद्धतीने रबर लावून घ्यायचे। तर अशाच पद्धतीने सर्व कुल्फी आपण पॅक करून घेऊया आणि फ्रीजरला ठेवून देऊ। 6 ते 7 तास किंवा रात्रभर हे फ्रीजर मध्ये ठेवून द्यायचे आहे। तर आता मी सर्व पॅक करून फ्रीजर मध्ये ठेवणार आहे आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवत आहे। मस्त आपली या ठिकाणी कुल्फी अशी सेट झालेली आहे। मी याची रबर काढून घेतले, तर अशा पद्धतीची आपली या ठिकाणी कुल्फी छान अशी कडक सेट झालेली आहे। तर मी इथे फक्त 4च कप घेतलेले आहे, बाकीचे जे कप आहे ते फक्त फ्रीज मध्ये ठेवले, जेव्हा लागेल तेव्हा मी काढणार आहे, कारण मेल्ट होऊन जाणार त्याकरता मी या ठिकाणी 4च कप बाहेर काढलेले आहे तुम्हाला दाखवण्यासाठी। अगदी छान अशी कुल्फी तयार झालेली आहे। आंब्याचा सीझन सुद्धा चालू झालेला आहे, तर एकदा तरी या उन्हाळ्यामध्ये ही कुल्फी ट्राय करून पहा। चवीला तर अप्रतिम लागते, जास्त काही मेहनत नाही, झंझट नाही। भांड्यांचा मूळ म्हणजे पसारा होत नाही, फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे जिन्नस आपल्याला टाकायचे आहे आणि फिरवून घ्यायचे आणि मग आपली कुल्फी तयार होते। फक्त आपण मुख्य म्हणजे 3च साहित्यांमध्ये ही कुल्फी तयार केलेली आहे। जर तुम्हाला ही कुल्फी आणखीनच छान आणि टेस्टी पाहिजे असेल तर तुम्ही जे आपण कंडेन्स मिल्क तयार केले त्यामध्ये तुम्ही थोडासा खवा मेल्ट करून टाकू शकता, त्याने सुद्धा या कुल्फीला टेस्ट छान येते। तर मस्तपैकी आपली या ठिकाणी मँगो कुल्फी तयार झालेली आहे। तर तुम्ही या उन्हाळ्यात ही मँगो कुल्फी नक्की ट्राय करा, कशी झाली ते मला कमेंट मध्ये नक्की कळवा। आता ही रेसिपी तुम्ही पूर्ण पाहिलीच असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तसेच तुम्हाला ही मँगो कुल्फीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता ही मँगो कुल्फी तुम्ही सेट करण्याच्या आधी ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता किंवा साधी आपली प्लेन सुद्धा या ठिकाणी ठेवू शकता। तर मी या ठिकाणी डेकोरेटसाठी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या अशा पद्धतीने डेकोरेट करते, हवं तर तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।